स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठाचा आता आपण अभ्यास करणार. चला तर या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचं कार्य यांचा संपूर्णपणे अभ्यास करणार आहोत. आता 1935 चा कायदा, या कायद्यानं भारतामध्ये ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली ह्याच्यामध्ये. आणि मग यानुसारच ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती हा सोपवण्यात येणार होता. मग संस्थानांना संघराज्यामध्ये सामील झाल्यास स्वायत्तता ही राहणार नव्हती. मग त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणूनच या कायद्यातील संघराज्याची योजना ही अंमलात आली नाही. आता आपण बघूया प्रांतिक मंत्रिमंडळ. तर मग 1935 च्या कायद्यानं राष्ट्रीय सभेचं समाधान झालं नाही, तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचं ठरवलं. मग 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळ ही सत्तेवर आली. पुढे काय झालं बघूया. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत हे मिळालंच नाही. मग तिथं काय झालं तर संमिश्र मंत्रिमंडळ हे बनवण्यात. काय झालं? संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, तसंच मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात आणि दलित समाजाच्या सुधारणासाठी काही उपाययोजना, तसंच दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखी अनेक लोकोपयोगी कामे केली. आता पुढचं आपला मुद्दा असा आहे की क्रिप्स योजना. याच्या अंतर्गत दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडनं जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष घेतला. मग आता जपानी ज्या फौजा होत्या, कोणत्या? जपानी. मग जपानी फौजा या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन थडकल्या. आता जपाननं भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं हे इंग्लंडला आवश्यक वाटू लागलं. मग म्हणून त्यांनी काय केलं, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. मग पुढे काय झालं तर मार्च 1942 मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचं समाधान हे काही झालं नाही. मग पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेमध्येच नसल्यानं राष्ट्रीय सभेने ही योजना नामंजूर केली आणि मग क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यानं मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली. मग आता आलं ते दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रसभा. मग 1939 मध्ये युरोपामध्ये दुसरं महायुद्ध हे सुरू झाले. मग तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथनो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपामध्ये लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा हा इंग्लंडनं केला आणि हा दावा खरा असेल तर इंग्लंडनं भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली आणि ती मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडनं नकार दिल्यानं नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. मग पुढे काय झालं तर छोडो भारत चळवळ, क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धारच केला आणि मग वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता आणि ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव हा संमत केला.
त्याच्यानंतर ही मागणी जर मान्य नाही झाली तर राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक अशी चळवळ सुरू करेल असा इशाराही ब्रिटिश सरकारला देण्यात आला. आता पुढचा आला छोडो भारत ठराव. म्हणजे 7 ऑगस्ट 1942च्या रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत हा सोडूनच जावा या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब असं होणार होतं. आता आपण बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. टिपालिहामध्ये तुम्हाला लिहायचं आहे क्रिप्स योजना, छोडो भारत चळवळ आणि छोडो भारत ठराव. अर्थात हे सर्व काही तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहा. चला तर आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.